नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज यमदीप दान कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर त्याच्यासाठी पोळीसाठी जी आपण कणिक वापरतो, गव्हाची कणिक, तर ती कणिक मी घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हे जे पीठ आहे तर हे आपल्याला घट्ट भिजवायचं आहे, कारण ह्याचा आपल्याला दिवा आणि मुटके तयार करायचे। 2 मुटके आणि दिवा। मी बऱ्याच वेळेला याच्याही आधी सांगितले की जेव्हा आपण दिवा करतो तर त्याच्याबरोबर मुटके करतच असतात। तर हा जो दिवा आहे हा यमासाठी हा दिवा आपल्याला करायचा आहे। तर आपल्याला असं वाटतं दिवाळीसारखा चांगला शुभ सण चाललेला असताना, सगळे आनंदाचे दिवस असताना यमाची आठवण कशाला करायची। पण आपली जी संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान नावाचा एक विधी आहे किंवा एक पद्धत आहे। आता ती काही वेगवेगळ्या भागामध्ये थोडासा फरक असतो त्याच्यामध्ये। आता काही ठिकाणी चौमुखी दिवा करा असं सांगितलेलं आहे, पण महाराष्ट्रात मात्र असाच आपण जसा नेहमी दिवा करतो तर तसाच दिवा करायचा असतो। आणि त्याच्यामध्ये एरवी आपण कधीही एका दिव्यात 2 वाती घालून दिवा लावत असतो, पण हा जो यमाचा जो दिवा असतो, यमदीप दानासाठी जो दिवा आपण तयार करायचा असतो, तर त्याच्यामध्ये मात्र एकेरी आणि एकच वात घालायची असते। थोड्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात, पण आपल्याकडे महाराष्ट्रात मात्र आणि माझ्या सासूबाईने जसं सांगितलंय तर त्याप्रमाणेच मी दिवा करतेय। आणि हा दिवा असं सांगितलंय काही ठिकाणी की घरात जेवढ्या व्यक्ती असतील तर तेवढ्या मुठी तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावर हा दिवा ठेवायचा। मग आता काही ठिकाणी पिवळी मोहरी घातलेली दाखवली आहे, काही ठिकाणी काळे तीळ घातलेले दाखवले आहेत, काही ठिकाणी तांदूळ घातलेले दाखवलेत। पण मला काय वाटतं की त्या प्रांताच्या पद्धतीनुसार जरी तसं करत असले तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं की हा जो दिवा असतो हा यमासाठी असतो आणि अकाल मृत्यू टाळण्यासाठी हा दिवा आहे। याच्या मागे एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की एका राजाला एक मुलगा झाला आणि मग ज्योतिषांना जेव्हा त्याची पत्रिका दाखवली तर ती पत्रिका बघता ज्योतिषी एकदम गप्प झाले, कारण त्यांना त्याच्या पत्रिकेमध्ये अकाली मृत्यू दिसत होता। तर त्यांनी काय सांगितलं की ह्या मुलाचं जेव्हा लग्न होईल तर तेव्हा 4 दिवसांनी ह्याचा मृत्यू होईल। तर राजाने काय केलं की त्याचं लग्नच करायचं नाही आणि त्याला म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी एका गुहेमध्ये वाढवलं आणि लग्नच करू नये असं राजाने ठरवलं होतं। पण होणाऱ्या गोष्टी टळत नसतात, तर त्याप्रमाणे जेव्हा तो राजकुमार तरुण झाला तर तेव्हा त्याचं गांधर्व पद्धतीने विवाह झाला आणि जेव्हा त्याचा विवाह झाला तर तेव्हा 4 दिवसांनी जसं त्याचं भाकीत होतं तर त्याप्रमाणे त्याचा मृत्यू झाला। आणि यमदूत जेव्हा त्याचे प्राण घ्यायला आले तर त्यावेळेला ते सुद्धा त्याचं सगळा तो सुखी संसार बघून स्तब्ध झाले, त्यांना सुद्धा त्याचे प्राण नेवे ना। आणि तर त्यांनी असं ठरवलं की आपण ह्याला यमराजाला काही सांगायचंच नाही आणि ह्याला आपण घेऊन जायचं नाही। पण कसं तरी करून ते यमराजापर्यंत ती बातमी गेली। यमराज पण आले, त्यांनी पण ते बघितलं, त्याचा सुखी संसार बघितला। तर ते पण म्हणाले की जसं विधी लिखित आहे ते कुणाला टाळता येत नाही, मृत्यू कुणाला टाळता येत नाही, पण धनत्रयोदशीच्या दिवशी जे कोणी माझ्यासाठी हा दिवा लावतील तर त्यांची अपमृत्यूपासून मी सुटका करीन। तर त्याची स्मृती ठेवून आपण ह्याच्यामध्ये जेव्हा जो हा पारंपरिक सण आहे, पारंपरिक सण आपण पारंपरिक पद्धतीने साजरा करतो। तर अंधश्रद्धा वगैरे असं काही मनात न आणता किंवा त्याची चर्चा न करता आपण ही संस्कृती म्हणून करायला काही हरकत नाही। तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी तिळाचं तेल घातलेलं आहे, कणकेचा दिवा केलाय त्याच्यामध्ये तिळाचं तेल घातलंय, काही ठिकाणी मोहरीचं तेल घालतात। आता ते त्या प्रांतानुसार जशा पद्धती असतील तर तसं करायचं, किंवा काही ठिकाणी ना असं हे सगळं सजवून फुलं बिलं याच्या भोवती मांडून पण करतात। पण मला असं कळलं की हे काही यमासाठी जेव्हा आपण करतो तर तेव्हा हे बाकीची सजावट वगैरे करायची नाही, तर त्याच्यामध्ये फक्त तिळाचं तेल घालायचं। आता याच्यामध्ये मी फक्त थोडेसे काळे तीळ घालणार आहे, तर याच्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ घालायचे, 1 पैसा ठेवायचा। आता कोणी अक्षत वगैरे घालतात, पण आमच्याकडे काही अक्षत घालायची पद्धत नाहीये। आता हा दिवा लावताना खाली पीठ पसरायचं, म्हणजे खरं सांगू का जसं आपण 13व्याला वगैरे खाली पीठ पसरून दिवा लावतो ना, तर तसंच आहे हे, कारण हा यमासाठीचाच दिवा आहे। तर ह्याच्यामध्ये अशुभ वगैरे मानायची काही गरज नाहीये, आपली संस्कृती आहे ही। तर खाली पीठ पसरायचं, तिथं हा दिवा लावायचा आणि दक्षिण दिशेला ह्याचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला करायचं आणि हा दिवा तिथं ठेवायचा।
खाली असं पीठ पसरायचं. आपल्याकडे जी पद्धत आहे तर त्याप्रमाणे मी करते. नंतर हा दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावलेला आहे. त्याच्यानंतर ही प्रार्थना म्हणायची आपल्याला. ओम दंडहस्त धरो देवो धर्मराजो महाबला महाकाला महादेव धर्ममूर्ते नमोस्तुते. या मंत्राचा जप करायचा. दक्षिणेकडे यमाचं स्मरण करून त्याला प्रार्थना करायची आणि अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळवायचं. तर माझ्याकडे यमदीप दानाची कशी पद्धत आहे तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पण तुम्ही अजून जर यमदीप दान केलं नसेल, दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करून जर दिवा लावला नसेल तर नक्की तुम्ही दिवा लावा. थोडा थोडा प्रार्थनेत फरक असतो, पण सगळ्याचा मतितार्थ एकच आहे की यमाला आपल्याला सांगायचंय की आमच्या वक्रदृष्टी पडू देऊ नको आणि अकाल मृत्यू अपमृत्यूला आम्हाला कधी सामोरं जावं लागू नये अशी आपण यमाकडे प्रार्थना करायची आहे. आणि ह्या दिव्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा दिवा जरी शांत झाला, विझला, तरी तो परत लावायचा नाही, तो यमाला दान केला असं समजायचं. तर मंडळी, ही जी दिवाळी आहे ती तुम्हाला सगळ्यांना अतिशय आनंदाची, समृद्धीची, भरभराटीची, सुखशांतीची जावो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद.